जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। ज्या संस्थेची 27 कोटीची मालमत्ता जप्त, सहयोग बिल्डर्सची मालमत्ता जप्त। गरिमा रिअल इस्टेट, सहयोग बिल्डर्स, JSV डेव्हलपर्स इंडिया, जय विनायक बिल्ड कॉर्प लिमिटेड, MPIDची कारवाई, 16 बँक खाती गोठवली। ठेवीदारांच्या हितासाठी आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई। वर्धा जिल्ह्यामध्ये ठेवीदारांची फसवणूक करणाऱ्या संस्थांविरोधात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली। महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंरक्षण अधिनियम अर्थात MPID कायद्याअंतर्गत तब्बल 27 कोटी 5 लाख रुपयाहून अधिक किमतीची स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त करण्यात आली आहे। पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेने रामनगर, वर्धा शहर आणि कारंजा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या 3 गुन्ह्यांच्या तपासात ही मोठी कारवाई केली। या प्रकरणांमध्ये 4,538 ठेवीदारांची फसवणूक झाल्याचं निष्पन्न झालं असून एकूण 10 कोटी 10 लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेची फसवणूक उघडकीस आली आहे। तपासनादरम्यान संबंधित संस्थांची 27 कोटी 5 लाख 30,128 रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असून 16 बँक खाती गोठवण्यात आली आहे। रामनगर पोलीस ठाण्यातील गरिमा रिअल इस्टेट अँड अलाइड प्रायव्हेट लिमिटेड, गरिमा टोम्स अँड फार्म हाऊस प्रायव्हेट लिमिटेड, साथी मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीने फसवणुकीची रक्कम 6 कोटी 49 लाख 44,353 रुपये तर 59,93,588 रुपयांची मालमत्ता जप्त। तसेच वर्धा शहरमध्ये सहयोग बिल्डर्स अँड रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड नांदेडने फसवणुकीची रक्कम 1 कोटी 11 लाख 62,286 रुपये तर 52,73,222 रुपयांची मालमत्ता जप्त। कारंजा घाटगे पोलिसात JSV डेव्हलपर्स इंडिया व जय विनायक बिल्ड कॉर्प लिमिटेड यांनी फसवणुकीची रक्कम 2 कोटी 49 लाख 28,240 रुपये तर 25 कोटी 82 लाख 63,318 रुपयाची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे। जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेचा लिलाव करून कायदेशीर प्रक्रियेनंतर पात्र ठेवीदारांना त्यांचा हक्काचा निधी परत मिळावा यासाठी सक्षम प्राधिकरणामार्फत पुढील प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। तसेच नागरिकांनी अवास्तव्य परताव्याचे आमिष दाखवणाऱ्या योजनांपासून सावध राहावं आणि संशयास्पद आर्थिक व्यवहाराची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी असं आवाहन आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात आलं आहे। रविराज घुमे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।